आहे आणि मी डी वाय पाटीलमध्येच स्टुडंट आहे. तर आमचा सध्या एक प्रोजेक्ट चालू आहे, तर त्याच्यावर आम्ही रिसर्च करतो आहे. तर माझा टॉपिक ट्रान्सपोर्टेशन अँड नॅव्हिगेशन. तर तू तुझ्याबद्दल थोडंसं सांगू शकतेस, लाईक तुझं नाव काय आहे, तू कुठे राहतेस? माझं नाव रेणुका सुतारे, मी वाकडला राहते बेंगलोरमध्ये आणि इथेच स्टुडंट आहेस? डी वाय पाटीलमध्ये स्टुडंट आहे 12वीला CET सायन्समध्ये. अच्छा, तर मग तुला वाकडवरून इकडे यायला किती वेळ लागतो? अर्धा एक तास. अर्धा एक तास. म्हणजे जर ट्रॅफिक नसेल, म्हणजे तुझ्या एरियात ट्रॅफिक आहे का, लाईक लागतं तुला, जर ट्रॅफिक नसेल तर मग तुला साधारण किती वेळ लागतो? अर्धा तास. आणि असेल तर एक तास. एक तास. मग जर म्हणजे किती डिस्टन्स आहे, लाईक तू असं सांगू शकते किती किलोमीटर वाकड आणि हे तुला माहिती आहे का? जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर किती वेळ लागू 10 शकतो? मिनिटं. फक्त तुला एवढं ट्रॅव्हल करायला? ठीक आहे. तर तू रोज कशी येतेस कॉलेजला? बस. तुझं मग बस स्टॉप कुठे आहे नक्की वाकडमध्ये? माझं बस स्टॉप 16 नंबरला आहे. तिथून पहिलं 15 मिनिटं चालत जावं लागतं बस स्टॉपपर्यंत. मग तू घरातून किती वाजता निघतेस? आणि 9:30ला कॉलेज असतं म्हणून 8:15 निघते. अच्छा, तर मग ते बस स्टॉप असं प्रॉपर बस स्टॉप आहे की तिकडे अशी एक साईन लावली आहे फक्त की तिकडे उभं राहा? नाही, बस स्टॉप. बस स्टॉप आहे. मग तिकडे असं शेड्यूल लिहिलं आहे का की ही नंबरची बस? म्हणजे आता कसं असतं, प्रत्येक बस स्टॉपवरती पर्टिक्युलर बसच येतात, म्हणजे सगळ्याच येत नाही. तर तिथे असं लिहिलं आहे का की ही बसच येणार आणि ह्या टाईमला येते बस, असं काय टायमिंग लिहिलं? नाही लिहिलं, पण बसचे नंबर वगैरे लिहिले. बसचे नंबर लिहिले. मग तिकडे कोण कंडक्टर वगैरे असतं का उभं की सांगायला की या टाईमला येणार आहे किंवा एवढा लेट होणार आहे बससाठी? मग ह्याची आयडिया कशी येते तुला की किती वेळ लागणार आहे, किती वेळात बस येणार? आयडिया नाही, म्हणजे आम्ही तिकडे जाऊन थांबतो. मग बस जर नाही आली ना, मग रिक्षा वगैरे न्यावं लागतं. मग तू आली आहेस का कधी रिक्षाने? हां, बस चुकली होती म्हणून आले होते. अच्छा, मग म्हणजे आता तुझा बसचा रोजचा टायमिंग काय आहे? मला बस 9:15ला भेटली. 9:15. हां. म्हणजे मग तू घरातून किती वाजता? 8:30. 8:30ला निघतेस. मग 9:15ची बस. मग किती वेळ लागतो इथपर्यंत पोहोचायला? अर्धा तास. मग तू पोहोचते, मग तुझं 9:30चं कॉलेज असतं, हां. तू टाईमवर कधीच कधीच नाही नाही. पोहोचत? कधीच नाही पोहोचत. तुला काय ओरडत वगैरे नाही? ओरडतात. मग काय करणार, टाईमच नाही ना. बसचा आधी नाही आहे का टायमिंग, लाईक 9:15च्या आधी कोणती बस नाही? नाही येत लवकर. आणि त्याला खूप गर्दी असते, म्हणजे खूपच. पुण्यावरून येते ना ती बस, हां. मग खूप गर्दी असते, त्याच्यात माणसं खूप असतात. अच्छा, मग तू जी बस पकडते त्याच्यात असते गर्दी की तुला मिळतं बसायला? मिळतं बसायला. अच्छा. कधी कधी असते. अच्छा, मग तू काय, मग तू बसच का चूज केली, ट्रेनने वगैरे? आमच्या इथे ट्रेन स्टॉपच नाही. रेल्वे स्टेशन? रेल्वे स्टेशन नाही. मग जवळचं रेल्वे स्टेशन पिंपरी जावं लागतं. वाकडवरून पिंपरी नाही जात. वाकडवरून पिंपरी किती लांब आहे? अर्धा तास लागतो. मग फक्त एकच मोड आहे तुझ्याकडे, बसनेच जायचं. ठीक आहे. तू कधी असं विचार नाही केला प्रायव्हेट व्हेकल वगैरे? येतच नाही. तुझं वय काय? माझं 17. तू लहानच आहेस. ठीक आहे. मग तू अजून काय चॅलेंजेस फेस करतेस बसने येण्या जाण्यात कॉलेजला? गर्दी, धक्काबुक्की, कधी कधी काय काय लागतं हातापायाला. ते माणसं वगैरे काय ते घेऊन जातात ना, कुऱ्हाड वगैरे, ते लागते हाताला. हो, तुला लागलंय का कधी? आणि ते धक्का बिक्का देतात, अंगावरती पडतात. खूप असं कंजेस्टेड होऊन जाते का बस? आणि तुला काय वाटतं की बसचं जे सिटिंग अरेंजमेंट आहे ते खूप कमी आहे? खूप कमी. खूप जागा सोडली असं वाटतं तुला? ठीक आहे. आणि मग नंतर आता सपोज तुला उतरायला खूप गर्दी असेल बसमध्ये, तू बोलतेस तुला ट्रॅफिक पण लागतं, तर आता तिथे समोर बोर्ड लिहिलेले असतात बघ की आत्ता हा स्टॉप येणार, किंवा ते अनाऊन्स करतं ते आपोआप, ते असतं का आजकाल नाही, बसमध्ये? ते म्हणजे त्यांना सांगितलं जरी ना, आपल्याला स्टॉप माहिती नसेल की तिकडे जायचंय, त्यांना सांगितलं नाही या स्टॉपला उतरा, ते कधीच सांगत नाही. ते त्यांची तिकीट काढण्यामध्येच बिझी असतात, मग आपण पुढे निघून जातो. बस हे तुझं झालंय का हो, असं? झालंय. एक तो इन्सिडेंट सांगतेस का मला? म्हणजे मी नवीन होते इथे येण्यासाठी, आणि तेव्हा मला माहिती नव्हतं स्टॉप वगैरे काय, मी पहिल्यांदाच येणार होते. आणि मी त्या काकांना सांगितलं होतं मला रावेत पंपिंगला उतरायचंय, त्या काकांनी सांगितलं नाही, मी डायरेक्ट मुकायचं होते. आणि मग तू काय बोलली नसतं त्यांना काका? मी काय बोलायचं? माहिती नव्हतं काय. मग मुकायचं पण मग कशी आली पण काही रिक्षाने. कुठे इथे आलीस हां. कॉलेजच्या इथे? कॉलेज. मग तुला काय बोलायचं आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा जो स्टाफ आहे, ते कंडक्टर किंवा ड्रायव्हर कोणी वगैरे, ते हेल्पफुल नसतात? नसतात. फ्रेंडली असतात का कधी? कधी कधी काय काय असतात, पण काय काय खूप खर्च असतात. मूडवर असतं का हां. त्यांच्या? तर
मग कधी तुला मिसगाईड केलंय का की सांगितले की हां ही बस इकडे जाते पण त्याचा रूटच वेगळा आहे, किंवा बोलतात की ही बस इकडे थांबतच नाही जरी ती थांबत असली, असं कधी झालं नाही झालं? ठीक आहे. तू कधी तुझ्याकडे फोन आहे का? मग तू नॅव्हिगेशन ॲपवरती वगैरे बघतेस का की किती वेळ मला लागेल पोहोचायला? बघते जर पण त्याच्यावर वेगळं असतं काहीतरी, म्हणजे टाइम वेगळा देतात. तिथे 9चा टाइम असला तर 9:30 वाजतातच त्या ट्रॅफिकमध्ये. नाही परत नीट सांग. म्हणजे आता सपोज तू बसमध्ये आहेस, हां. मी तुला एक सिच्युएशन देते. तू बसमध्ये आहेस, तू ट्रॅफिकमध्ये आहेस, पण तुला बघायचं आहे की मला किती वेळ लागणार आहे पोहोचायला. तू वापरतेस ॲप बरोबर? कोणता ॲप वापरतेस? ते फाईन बस म्हणून आहे ना, कोणता? हां फाईन बस. फाईन. हां, मग अच्छा. त्याच्यावरती आपल्या बसचा टायमिंग पण येतो, बस नंबर वगैरे पण येतो की ही बस या टायमिंगला येणार आहे. पण ती बस कधीच टायमिंगवर येत नाही. कधीच नाही. कधीच नाही. आणि गुगल मॅप वगैरे वापरतेस कधी? गुगल मॅप नाही वापरत. ठीक आहे. मग तुझ्या एरियामध्ये खूप ट्रॅफिक असतं का? माझ्या एरियामध्ये नाही, पण इथं कॉलेजपासून 7 वगैरे मी तिथं असतो. म्हणजे येताना लागतं तुला हां. ट्रॅफिक? मग साधारण काय टाईम असतो? साधारण म्हणजे आता प्रत्येक ट्रॅफिक आवर्स पण असतात, जसं की आता कोणाचं तरी ऑफिस सुटलं तर त्या टाईमला म्हणजे 6ला वगैरे, मोस्टली 7ला वगैरे ऑफिस सुटतं म्हणून ट्रॅफिक जास्त होतं. सकाळी सगळेजण ऑफिसला जातात ना, त्या टायमिंगला होतं, म्हणजे 8 ते 10 पर्यंत असतं. अच्छा. मग तेव्हा ट्रॅफिक असतं. मग त्या ट्रॅफिकमुळे तुला किती 1 तास लागतो पोहोचायला बस? अर्धा 1 तास. अच्छा. आणि मग आता तू जाताना पण बसनेच जातेस? हो. मग कुठून बस पकडतेस? रावेत पंपिंगवरून. तिकडेच परत हां. जातेस? मग ती येते का बस टाईमवर? कधी कधी येते, कधी कधी थांबावं लागतं. किती वेळ थांबावं लागतं साधारण? 15-20 मिनिटं. 15-20 मिनटं. मग तिकडे जर जर कधी लेट जास्त झाला तर मग तू कोणाला विचारतेस का की कधी येणार आहे बस? तिथं विचारायला कोणच नाहीये. तो पण एक नीट बस स्टॉप नाही आहे का? म्हणजे ते आता काय झालं, तिथं पाईपलाईनचं काहीतरी काम चालू आहे ना, मग आम्हाला बस स्टॉपच्या बाहेर थांबावं लागतं. अच्छा. आणि त्या बस स्टॉपवरती पण कंडक्टर वगैरे कोण नसतं. कोणीच नसतं. आणि मग तिकीट काढताना वगैरे तुला बसमध्ये काही प्रॉब्लेम येतो? हां, एकदा ना मी येत होते आणि मला सकाळचं कॉलेज होतं ना 8:30 वाजता, मी बसमध्ये होते आणि त्यांनी म्हणजे मला सुट्टे नव्हते माझ्याकडं, तर त्यांनी माझ्याकडून 100 रुपये घेतले, म्हणजे जाताना घे. आणि मी त्यांना गावात पंपिंगवर आलं बोलले की माझे सुट्टे पैसे मला उतरायचे आता. ते म्हणजे आता नाही आता ते सुट्टे नाही आहेत, पुढच्या स्टॉपला घेऊ. पण मला इथंच उतरायचं होतं. मग त्यांनी पैसे दिले नाही आणि मग नंतरून म्हणले की निगडीमध्ये येऊन ऑफिसमधून घेऊन जा पैसे. असं केलं? हां. तुझ्याकडे ऑनलाईन आहे का? नाही. नाही आहे तुझ्याकडे. ठीक आहे. मग अजून काही प्रॉब्लेम फेस करतेस तू पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज कर, लाईक बस यूज करताना? अजून काही प्रॉब्लेम्स आहेत का? ठीक आहे. मग तुझे काही सजेशन्स आहेत का काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे? गर्दी कमी घेतली पाहिजे बसमध्ये. म्हणजे बायकांची वेगळी काय ते खूप चांगलं आहे. बस. कारण ते माणसं खूप घाणेरडे असतात. अच्छा, चढणारे वेगळे. हां. आणि टाईमबद्दल काही बोलायचं की टाईम इम्प्रूव्ह करायला पाहिजे किंवा कुठेतरी काहीतरी लावायला पाहिजे की त्याच टाईमला बस येते, म्हणजे लोकांची चुकामुक नाही होणार. हां, बोर्ड लावायला पाहिजे. आणि तू बोललीस फाइंड माय बस, सो जो तू ॲप वापरतेस त्याच्यात काही इम्प्रूव्ह करायला पाहिजे, कारण तू बोललीस की त्याच्यावर कधी काही नीट दाखवतच नाही. खरा टायमिंग दिला पाहिजे. खरं टायमिंग द्यायला पाहिजे. आणि बसची सिटिंग अरेंजमेंट, जसं की आता तुझा बस तुझी साधीवाली बस आहे की AC वाली बस आहे? साधीवाली. साधीवाली का? म्हणजे त्याचा दरवाजा नॉर्मलच हां. आहे. तर मग ती जी बस आहे त्याच्यात जी सिटिंग अरेंजमेंट आहे तिकडे तुम्हाला असं एक कंपार्टमेंट लेडीजचं आहे हां. आणि एक मुलांचं आहे. तुला बसायला नक्की मिळतं का की लेडीजच्या सीटवरती पण माणसं बसतात. तुला बसायला नाही मिळत? नाही. आणि जागा खूप सोडली आहे का त्या लोकांनी हां. बसमध्ये? हो. म्हणजे बसायची जागा जास्तीत नाहीच आहे. नाहीच आहे. ठीक आहे. मग तुझा अजून काही इन्सिडेंट आहे का ज्याच्यात लाईक मी कोणता तरी प्रॉब्लेम मिस केला आहे, जसं की तू आता स्वतःहूनच बोललीस की असं असं झालेलं की तिकीट मी काढलं आणि त्या लोकांनी मला सुट्टे पैसेच दिले नाही. हां. तर मग तसं अजून काही इम्प्रूव्ह करायला पाहिजे की ऑनलाईन घ्यायला पाहिजे, किंवा असं काही दुसरं सजेशन्स आहेत का तुझे? ऑनलाईन घेतलं तर चांगलं आहे, पण लहान लहान मुलांकडे ऑनलाईन नाही येत ना, म्हणजे त्यांचे पॅरेंट्स अलाव नाही करत त्यांना. म्हणजे ॲटलिस्ट त्यांनी नाही का म्हणजे सुट्टे ठेवले पाहिजे निघायच्या पहिलेच. हां. मग ते लोक काय करतात, निघल्यावरती सुट्टे कलेक्ट करतात. मग तसं नाही पाहिजे ना, मग एखाद्याकडे नसेल तर मग ते काहीच करणार.
सुट्टीसाठी त्यांच्या. ठीक आहे. अजून काही प्रॉब्लेम